हां सर आहेत ना. बस बस मागे तुम्ही आम्ही काम तर करू 5 मिनिट असं काय करताय तुम्ही सोबत त्यांच्या बूम पकड ना पंकज बूम पकड ना देत नाहीत पुढे पंकज बूम पकड मला त्रास झाला तर थोडं मागे वा ना सर तुम्ही कसं मागे होणार आतापर्यंत 60% मतदान चौथ्या टप्प्यापर्यंत झालेलं आहे. मुंबईकरांना काय अपील कराल तुम्ही तिथे सर तिकडे करूया लांब लांब सर लय बूम आहे. एक मिनिट अरे मला सुरू नका थोडं लांब साहेब आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे. अजूनही मुंबईकर जे आहेत ते उतरलेले नाहीयेत. गरमी म्हणा किंवा सुट्टी म्हणा अनेक जण बाहेर गेलेले बघायला मिळतात. गांभीर्याने या लोकसभेकडे बघण्याची गरज आहे. हा सर साहेब आज खरं तर मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाहेर बघायला मिळत आहेत आणि एकूण आता जर ज्या पद्धतीनं तुम्ही कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहेत ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाहीयेत. काय आवाहन कराल? एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आत्ता सुरुवात आहे. मला असं वाटतं आता किती 10:30 पावणे झाले असतील. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आपण 5 वाजेपर्यंत बघू किती मतदान होतंय ते. पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा आहे. शांततेत मतदान होणं गरजेचं आहे पण अनेक राजकीय पक्ष मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालतानाही दिसून येत आहेत. मला कल्पना आहे. मतदारांना काय मोठ्या प्रमाणात मतदान करते आहे यावेळेस काही नाही तेच घ्यायचा बेटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा. कळलं का? आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणावरती येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू नका. महिला वोटर यावेळेला एक टर्निंग पॉईंट असेल. महिला ज्या प्रकारे महिलांची संख्या आहे दुसऱ्या राज्यांमध्ये पाहिलेलं आहे की महिला गेम चेंजर होतात. ते येतील आता मतदानाला उतरतील. ठीक आहे. निवडणूक मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी किती महत्वाची असं तुम्हाला वाटतं का? की वेगळी निवडणूक आहे 2 पक्षाचे 4 पक्ष झाले किती महत्वाची आहे. हो चला सर मनसे सैनिकांची